पक्षाचं काम करणारे माणसं तुम्ही असतात, त्याच्यात तू इतकं पक्षाचं काम करतो, तुम्ही त्याला घेऊन चालायच्या ऐवजी त्यांच्याशी माहिती करता, म्हणजे हे कार्यकर्त्याला कशा पद्धतीने जातात. इतकंच नाही की इतकं त्यांचं बारकाईचं लक्ष असायचं. 2017 मध्ये मी घरच्या माणसाला उभं केले, जिल्हा परिषदला आणि माझे घरचे माणसं केले. फराळासाठी आम्ही संयुक्त रायकडे गेलो, तिथं सहज असं तिथे निघालं की कोणीतरी मोठे पक्षाचे अध्यक्षाचे आपल्या घरचे माणसं जिल्हा परिषदला केले. ते म्हणजे बोलू नको मला सगळं माहिती. मला बाजूला वडील सांगितलं ते तुझं बरोबर नाही. मी जे माहिती काढली ते तू ज्या वेळेस तू आतून मिळून येतो आणि ज्या वेळेस तुझे घरचे माणसं तू करतो त्यावेळेस पडतो. त्याचं कारण एकच आहे की तू सिरियसली घेत नाही. तू महिलाला उभं करून पाळतो ही चांगली गोष्ट नाही. तुम्हाला असं झालं नाही पाहिजे, होऊ द्यायला नाही पाहिजे, नाही तर उभंच करत जाऊ नको असं मला कडक शब्दात त्यांनी सांगितलं. अल्पसंख्येच्या बाबतीमध्ये, कार्यकर्त्यांच्या घरच्या बाबतीमध्ये अशा अनेक काही घटना आहेत की ते सांगू शकतो. परंतु इथं ज्या एक दोन गोष्टी मी इथं शेअर करू शकतो केल्या, त्यासाठी मी माझ्या फॅमिलीतर्फे, अल्पसंख्यकातर्फे, माझ्या पक्षातर्फे, या वसमत विधानसभा काही जिल्हा हिंगोली जिल्ह्यातर्फे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे दोन शब्द सांगितले.